ठीक आहे, चालू करूया. तर आपला आजचा टॉपिक आहे बघा, इफेक्ट ऑफ फीडबॅक. इफेक्ट ऑफ किंवा इफेक्ट म्हणायच्या आधी आपण सेन्सिटिव्हिटी असं टॉपिकला नाव देऊ. सेन्सिटिव्हिटी. ओके, सेन्सिटिव्हिटी बघायचं. मग सेन्सिटिव्हिटी मध्ये बघूया आपण काय काय यात. सेन्सिटिव्हिटी म्हणजे इफेक्ट ऑफ फीडबॅक ऑन सेन्सिटिव्हिटी आणि इफेक्ट ऑफ काय असते, फॉरवर्ड पाथ गेन. इफेक्ट ऑफ फीडबॅक गेन ऑन सेन्सिटिव्हिटी आणि इफेक्ट ऑफ फॉरवर्ड पाथ गेन ऑन सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, असं. मग बघा आता पहिला पॉइंट देऊया आपण. इफेक्ट ऑफ फीडबॅक ऑन सेन्सिटिव्हिटी. ठीक आहे, मग बघा हे आपले जी तर काय असतो हा एच फीडबॅक पाथ गेन. ओके, इथं आहे सी. ठीक आहे, सी किंवा याला आपण आर म्हणू. ठीक, नोटेशन काय द्यायचं, आर इनपुट आणि इथं सी आउटपुट म्हणूया. ओके, असं. तर ही काय आपण आपली स्टँडर्ड निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम असं दिलेलं आहे. माझं इक्वेशन काय लिहितो आपण, ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू सी अपॉन आर आउटपुट अपॉन इनपुट जी डिवायडेड बाय 1 प्लस जी एच. यालाच मी आता नवीन एक नाव दिलंय बघा, एम. ठीक आहे, यालाच मी काय दिलंय, नवीन नाव दिलंय एम. ओके, मग आता ह्याला नाव दिलंय एम. आता हा काय एम म्हणजे टोटल फॉरवर्ड पाथ गेन म्हणायचं, टोटल क्लोज लूप सिस्टमचा टोटल गेन एम म्हणजे. आता बघा ह्यामध्ये बघायचं आहे काय, नाव काय दिले, इफेक्ट ऑफ फीडबॅक ऑन सेन्सिटिव्हिटी. आता याला डिनोट काय करतात बघा, एस एम एच असं नाव देत. ठीक आहे, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच. सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच असा आहे त्याचा अर्थ. यालाच काय म्हणले बघा, पर्सेंटेज चेंजेस इन एम डिवायडेड बाय percentage changes in H. Okay, percentage changes in H. म्हणजे ह्याला कसं आपण रीड कसं केलं, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच. ठीक आहे, चेंजेस इन एम विथ रिस्पेक्ट टू चेंजेस इन एच. मग ह्याला कसं नाव देतो बघा आपण, डेवा एम डिवायडेड बाय एम into 100 divided by डेवा
एच डिवायडेड बाय एच इंटू 100. याचा अर्थ असा आहे. ओके, याचा अर्थ असा. मग मी ह्याला थोडस हे माहिती आहे ना, डॅवा म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर बघा मग, डॅवा एम बाय डॅवा एच असं लिहिलं मी, डॅवा एम बाय डॅवा एच इंटू इंटू एच बाय एम, एच बाय एम हे असं लिहिलं. 100 कॅन्सल होणार, पर्सेंटेज मध्ये इंटू 100 लिहिली, इंटू 100 असं. मग एम कॅल्क्युलेट केलाय आपण, तो डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एच. बरोबर, मग ते आपण लिहूया आता. हा बघ कसं लिहिणार, डिनॉमिनेटरला एच आहे. हे माहिती आहे ना तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x किंवा डी बाय डी एक्स ऑफ 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x मायनस 1/x². हे आहे. आता जिथं बघा फक्त डिनॉमिनेटरला एच आहे, बाकीचे हे काय कॉन्स्टंट आहे, जी आणि एच कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे त्याचं डिफरन्शिएशन घेणं सोपं आहे. मग काय लिहिणार मी, नाहीतर तुम्ही कोशन रूल पण वापरू शकताय, कोशन रूल न पण आन्सर तेच येणार आहे. बरोबर, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. ठीक आहे, मग बघा काय येणार, हा फॉर्म्युला वापरला आपण, नंतर तो फॉर्म्युला वापरला, दोन्हीने काय येणार आहे, मायनस वन अपॉन 1 प्लस जी एच ब्रॅकेट स्क्वेअर, इथं राहिलाय जी, तो जी लिहिला, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एच, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एच पण येते, काय येतं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एच जी फक्त इंटू एच अपॉन एम, इंटू एच अपॉन एम. हा, आता हे जरा व्यवस्थित लिहूया. बघा कसं लिहिलं हे, मायनस 1/1 प्लस जी एच ब्रॅकेट स्क्वेअर इंटू जी स्क्वेअर इंटू एच डिवायडेड बाय एम. एम कसं लिहितो मी, एम पण लिहिताना मी जी डिवायडेड बाय 1 प्लस जी एच हे लिहिलं, तर 1 प्लस जी एच हे, आणि ही एक टर्म कॅन्सल झाली. ठीक आहे, ह्या एका जी ला हे एक कॅन्सल झालं, हे असं राहिलं. बघा काय आलं उत्तर, मायनस जी एच अपॉन 1 प्लस जी एच. तर हे उत्तर आहे, मायनस जी एच अपॉन 1 प्लस जी एच. तर ह्याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवायचे असतात, हा गेटचा क्वेश्चन आहे. ओके, गेट मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. कधी आलाय, डेट लिहिली नाही, बरं ठीक आहे, गेट मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा, प्रिव्हियस इयर गेटचा क्वेश्चन. ह्याला आपण काय म्हणतो, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं बघा, इफेक्ट ऑफ फीडबॅक ऑन सेन्सिटिव्हिटी. मग त्यात ते जी आणि एच च्या जर व्हॅल्यू टाकल्या आपण, तर आपल्याला लक्षात येते की फीडबॅक गेनचा हा ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शनवर, ओव्हरऑल एम वर काय इफेक्ट होतोय, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनच्या गेनवर काय इफेक्ट होतोय हे या इक्वेशन वरून कळतं. ते जर आपण नंबर वगैरे त्यात टाकली तर एक्झॅक्टली आपल्याला त्याचं रिलेशन मिळतं. ठीक आहे, बघूया आता इफेक्ट ऑफ फीडबॅक ऑन सेन्सिटिव्हिटी बघितलं. आता त्यातला दुसरा पॉइंट काय बघूया, इफेक्ट ऑफ, बघा इफेक्ट ऑफ फॉरवर्ड पाथ गेन, फॉरवर्ड पाथ गेन ऑन सेन्सिटिव्हिटी. ओके,
ह्याला मी कसं डिनोट करणार आहे, एस एम विथ रिस्पेक्ट टू जी. ओके, म्हणजेच ह्याची डेफिनेशन कशी लिहिणार मी, पर्सेंटेज चेंजेस इन एम डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंजेस इन जी. म्हणजेच डॅवा एम बाय एम इंटू 100 डिवायडेड बाय डॅवा जी बाय जी इंटू 100 इंटू 100. ठीक आहे, हे बघा परत कसं कसं लिहितो आपण, डॅवा एम बाय डॅवा जी इंटू जी बाय एम इंटू जी बाय एम. मग डॅवा एम बाय डॅवा जी, डॅवा बाय डॅवा जी, एम ची डेफिनेशन लिहितो, जी डिवायडेड बाय 1 प्लस जी एच इंटू जी डिवायडेड बाय जी 1 प्लस जी एच, हे असं. ओके, आता इथं बघा न्यूमरेटरला पण जी आहे, डिनॉमिनेटरला पण जी आहे, म्हणजे इथं क्वेश्चन रूल वापरायला लागतो आपल्याला. ठीक आहे, इथं क्वेश्चन रूल वापरायला लागणार. म्हणजे काय लिहिणार मी, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू जी इज इक्वल टू, बघा डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, न्यूमरेटर काय 1 येणार करेक्ट, मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर 0 प्लस एच. ठीक आहे, अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर 1 प्लस जी एच स्क्वेअर इंटू ही एक टर्म आहे बघा, जी ला जी कॅन्सल केलं आपण इथं आणि ही टर्म वर गेली, म्हणजे काय झाली 1 प्लस जी एच, म्हणजे याला पण ही एक टर्म कॅन्सल झाली. मग बघा काय, हे जी एच आणि हे जी एच आहे, 1 डिवायडेड बाय 1 प्लस जी एच, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू जी. या दोन्हीवरनं काय लक्षात आलं बघा, जर दोन व्हॅल्यू कम्पेअर केल्या तुम्ही, सेन्सिटिव्हिटी यात ना कन्क्लुजन काय काढायचं, कसं काढायचं बघा, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू जी आणि सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच, या दोन्ही मध्ये कोणती व्हॅल्यू मोठी आहे, मॅग्निट्यूड वाईज बोला, कोणती व्हॅल्यू मोठी आहे, हा ही सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच मोठी आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याचं कन्क्लुजन काय की ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शनचा जो पॅरामीटर आहे, ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शनचा जो गेन आहे क्लोज लूप सिस्टम मधला, तो जास्त अफेक्ट होतोय फीडबॅक पाथच्या गेनवर, त्या गेनमुळे जास्त अफेक्ट होतो. म्हणजे बघा त्याचा अर्थ काय, हा मी इथं लिहितो, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच काय लिहिलं मी, मायनस जी एच अपॉन 1 प्लस जी एच. टाइम बिंग याचे निगेटिव्ह साइन याचं काढून टाकू आपण. ठीक आहे, टाइम बिंग निगेटिव्ह साइन काढून टाकू, म्हणजे काय म्हणूया आपण याला, जी एच अपॉन 1 प्लस जी एच. आणि सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू जी 1 अपॉन 1 प्लस जी एच. ओके, या दोन्ही मध्ये कोणती व्हॅल्यू मोठी आहे, तर ही पहिली सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच. म्हणजे याचा अर्थ काय बघा, जो ओव्हरऑल ट्रान्सफर फंक्शनचा गेन आहे कोण, एम क्लोज लूप सिस्टम मधला, ओके, तो जास्त अफेक्ट होतोय फीडबॅक पाथ गेन मुळे. ओके, फार जास्त अफेक्ट होतोय, म्हणजे याच्यावरून लक्षात काय आलं, सेन्सिटिव्हिटी ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एच जास्त आहे, लक्षात आलं, ही जास्त आहे ऍज कम्पेअर टू फॉरवर्ड पाथ गेन. लक्षात आलं, फॉरवर्ड पाथ गेन म्हणजे जी आहे, म्हणजे ही जी सिस्टम काढली आपण,
ही जी सिस्टम काढली आपण, ठीक आहे. ह्याच्यात तुम्ही जरा जर चेंजेस केले ना, तर ओव्हरऑल जो गेन आहे एम जी अपॉन 1+GH, हा ओव्हरऑल, याच्यात फार जास्त चेंजेस होते. लक्षात आलं का? म्हणजे फीडबॅक पाथ गेन चेंज करताना जरा काळजी घ्यायची. सिस्टमची स्टेबिलिटी फार इझिली अफेक्ट होते त्यामध्ये. आणि फॉरवर्ड पाथ गेन मध्ये मला एवढं काय प्रॉब्लेम नसतो. कंट्रोल सिस्टमला कॉलेजमध्ये केले काय प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल होतं बरं का हे कंट्रोल सिस्टम मध्ये. ओके, केले की नाही आठवते का कोणी? कंट्रोल सिस्टम झाला, सब्जेक्टच नाही. आज येईल अजून येईल थोडं. ठीक, चालेल. कंट्रोल सिस्टम पाहिजे, झाले होय म्हणून टाकू ना. ओके, ठीक आहे. असते असते. नोकऱ्या द्यायचा हेतू आहे काय काढून घ्यायचा हेतू काय? लय महत्वाचं आहे. असेल असेल असेल, होईल 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 फायनल इयरला वगैरे. ठीक आहे. आता बघा, बरं ठीक आहे, लक्ष द्या. तर पुढे जाऊया आपण. ठीक आहे, एखादा क्वेश्चन बघू. त्या क्वेश्चन वरून त्या क्वेश्चन वरून जरा एखादा क्वेश्चन म्हणजे अजून डिस्कशन करता येते का बघूया. ओके, तर लिहून घेता क्वेश्चन, लिहून घ्या. मी लिहिण्यापेक्षा तुम्ही लिहून घ्या. हे बघा, हा लिहिताय, हा लिहा. An amplifier with open loop voltage gain. An amplifier with open loop voltage gain an amplifier with open loop voltage gain A0 is equal to 1000 plus minus 100 is available. An amplifier with open loop voltage gain A0 is equal to 1000 plus minus 100 is available. Okay, full stop. It is required to have an amplifier. It is required to have an amplifier. It is required to have an amplifier it is required to have an amplifier
whose voltage gain varies by no more than whose voltage gain whose voltage gain varies no more than plus minus 0.1%, plus minus 0.1%, plus minus 0.1%. Okay, plus minus 0.1%. Full stop. Find the value of feedback factor required. Find the value of feedback factor required. Find the value of feedback factor required. Okay. कसं सोडवायचं सांगा. आताची व्हॅल्यू आहेत, काय काय दिले, जर असं प्रॉब्लेम व्यवस्थित वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की दिलंय काय काय. बघा काय म्हणले, एम्प्लिफायर विथ open loop voltage gain A0 is equal to 1000 plus minus 100 is available. It is required to have an amplifier whose voltage gain varies by no more than plus minus 0.1%. ठीक है, plus minus 0.1%. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फीडबॅक फॅक्टर रिक्वायर्ड. आता ह्याचा अर्थ काय आहे बघा, एक एम्प्लिफायर आहे हा एम्प्लिफायर आहे. ठीक आहे, याचा ओपन लूप गेन हा दिलाय 1000 प्लस मायनस 100. ओके, 1000 प्लस मायनस 100 असं दिले, आणि याला मला क्लोज लूप सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, क्लोज लूप सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचं. क्लोज लूप सिस्टम मध्ये कन्वर्ट करून मला करायचं काय की त्याची जी ओव्हरऑल गेनची व्हॅल्यू आहे, ओव्हरऑल गेनची व्हॅल्यू ही यामध्ये राहिली पाहिजे. हे जे लिमिट आहे पर्सेंटेज चेंजेस इन एम एवढ्यामध्ये राहिलं पाहिजे, याच्यापेक्षा जास्त कमी होता कामा नये. कसं सॉल्व्ह करायचं आता शिकलेल्या त्याच कन्सेप्टवर आहे. बघा सोपा क्वेश्चन आहे, हे अशा टाइपचे क्वेश्चन पेपर मध्ये येतात. याच्या आधी गेटचा क्वेश्चन असा आलेला आहे. सोपे आहेत, एकदम सोपे असतात, किरकोळ क्वेश्चन असतात. 2 मार्काला क्वेश्चन येतात असले, 2 मार्काला. बघा काय काय क्वेश्चन मध्ये आहे का बघा. तुम्ही आता काय शिकला, काय बघा फॉरवर्ड पाथ गेन दिलाय. ठीक आहे, आणि एच चे फॅक्टर म्हणजे एच चे व्हॅल्यू विचारल्या. ओके, त्यात आपण 2 गोष्टी बघितल्या आता, पर्सेंटेज चेंजेस इन एम विथ रिस्पेक्ट टू पर्सेंटेज चेंजेस इन एच एक बघितलं, आणि पर्सेंटेज चेंजेस इन एम विथ रिस्पेक्ट टू पर्सेंटेज चेंजेस इन जी एक बघितलं. दोन्हीपैकी कुठलं वापरायला लागलं इथं, कशाचं विचारले, एच वापरायला लागेल. फीडबॅक फॅक्टर विचारलाय, पण दिलंय काय, वर दिलंय बघा, वर दिलाय ते काय दिलंय व्यवस्थित वाचा ते. ओपन लूप गेन दिलाय, बरं व्होल्टेज गेन आहे, इट्स ओके गेन आहे तो. ओपन लूप गेन दिलाय, ओपन लूप गेन कुठला असतोय, नाही नाही, ओपन लूप गेन म्हणजे जी दिलाय, जी दिलाय हा ओपन लूप गेन आहे. फॉरवर्ड पाथ गेन म्हणजे ओपन लूप गेन आहे हा. जी म्हणजे ह्याला कट केलं, हे राहिलं फक्त जी राहिलं, या एच ला कनेक्ट केलं, त्यामुळे ते फीडबॅक सिस्टम झाली. ओव्हरऑल गेन काय आहे, एम आहे, एम
एम इज इक्वल टू सी बाय आर. ओके, म्हणजेच हे काय, एम इज इक्वल टू जी डिवायडेड बाय 1 प्लस जी एच. हा क्लोज लूप सिस्टमचा ओव्हरऑल गेन आहे, क्लोज लूप सिस्टमचा. ओपन लूप सिस्टमचा कोण आहे, जी आहे फक्त, विसरू नका. ओपन लूप सिस्टमचा जी आहे. म्हणजे इथे दिले काय, हा जी दिलाय, हा दिलाय, हा दिलाय जी, हा काय दिलाय, द्यावा जी. ओके, मग मला काय करायला लागेल, पहिला पर्सेंटेज चेंजेस इन जी काढायला लागेल. काय काढतो आपण, द्यावा जी बाय जी इंटू 100. मग काय लिहिणार बघा मी, द्यावा जी 100 डिवायडेड बाय 1000 इंटू 100. काय आलं, 10%. 10%. आता तुम्ही फॉर्म्युला वापरा, सरळ 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 फॉर्म्युला आहे. हा, पर्सेंटेज चेंजेस इन, येस, डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंजेस इन एच दिलेलंच नाही तुम्हाला, तुम्ही वापरणार कसं आहे, बरोबर का. पर्सेंटेज चेंजेस इन जी दिलाय, म्हणजे काय असतो याचा फॉर्म्युला, हा विसरू नका हे. जर एच असतं तर काय असतं फॉर्म्युला, जी एच अपॉन, येस करेक्ट, मायनस जी एच अपॉन 1 प्लस जी एच. मग टाका व्हॅल्यू बघा, पर्सेंटेज चेंजेस इन एम किती आहे, 0.1 डिवायडेड बाय 10 हा इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस जी किती आहे, 1000. करेक्ट. आणि एच काढायचं आहे. बघा उत्तर काय येते, याला 2 मार्क आहेत, याला 2 मार्क आहेत. लोक म्हणतात ना गेट अवघड आहे, बघा लय अवघड आहे, होय का नाही, एवढी अवघड आहे गेट. काय आली याची व्हॅल्यू, 10 रेस टू च्या फॅक्टर मध्ये काढा चालते. 10 रेस टू च्या फॅक्टर मध्ये काढा चालते. हा ओके, काय आलं, 99, एच ची व्हॅल्यू काय आली, 99 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3. याला तुम्हाला दोन दोन मार्क आहेत, 2 मार्क. ओके, ही व्हॅल्यू तुम्हाला काय एंटर करायची होती माहिती का, एंटर करायची होती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू एंटर करायची होती 0.099. 0.099 ही व्हॅल्यू एंटर करायची होती. एवढे सोपे क्वेश्चन असतात. ओके, 2 मार्काचा क्वेश्चन होता काय, किती जरा कन्सेप्ट माहित असते तर क्वेश्चन आला असता, सॉल्व्ह झाला असता. ओके, ओके. अजून एक क्वेश्चन घेताय, अजून एक वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन.
Impulse response of an initially relaxed linear system. Impulse response of an initially relaxed linear system. Linear system is 2e raised to minus 2t u of t. Two e raised to minus 2t u of t. To produce response of 1 minus to produce response of 1 minus e raised to minus 2t u of t. The input must be equal to input विचारले ठीक आहे. ओके, आता बघा अशा पद्धतीचे क्वेश्चन असते. ओके, हा आता जरासं समजून घ्या. आपलं डिस्कशन झाले का ह्याच्यात की इनपुट कोणते कोणते असतात, आउटपुट कोणते कोणते असतात? हे नाही झालं, ह्याच्या आधी झाले ना? आठवा ना. बर, हे बघा. बरं ठीक आहे, ह्याच्या आधी बेसिक्स बघा. क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे, मी तुम्हाला घेऊन जातो तिथपर्यंत. हा, बेसिक्स. ओके, तर सिस्टम्स असतात वेगवेगळे. म्हणजे समजा ही एक सिस्टम आहे जी, याला इनपुट आहे आर ऑफ टी आणि सी ऑफ टी. ठीक आहे. हा, आर ऑफ टी आणि सी ऑफ टी असे सिस्टम्स आहेत. ही सिस्टम आहे, हे इनपुट आहे, हे आउटपुट आहे. मग इनपुट ज्या पद्धतीने देणार त्या पद्धतीने आउटपुट येणार आणि त्याला आपण नावं देतोय. कशी नावं देतोय बघा. आता माझ्याकडे इनपुट कोणते कोणते अवेलेबल आहेत? एक इम्पल्स इनपुट आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टेप इनपुट आहे, त्यानंतर रॅम्प इनपुट आहे आणि पॅराबोलिक इनपुट आहे. हे झाले, आठवलं? इम्पल्स इनपुट म्हणजे कुठलं? घरात लाइटर असतो की नाही आपलं, लाइटर बटन दाबलं की पल्स येते एक. ओके, ते इम्पल्स इनपुट. तर हे कसं असते बघा. इम्पल्स इनपुट म्हणजे समजा हे एक्स वाय ऍक्सिस आहे आणि हे अशा पद्धतीनं हा ऍट टी इज इक्वल टू 0 तुमचा म्हणजे मॅग्निट्यूड येणार आहे. ती मॅग्निट्यूड काय असते? इन्फिनिटी. आयडियली इन्फिनिटी असते, प्रॅक्टिकली नाही. टी इज इक्वल टू 0 ला एक पल्स येते मोठीच्या मोठी आणि परत लगेच 0 होते. इम्पल्स इनपुट मध्ये अजून एक एक्झाम्पल कुठलं आहे? लाइटनिंग स्ट्राईक होते ती. ते एक वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. दुसरं लाइटर, घरात जो लाइटर असतो तो. ठीक आहे, बटन दाबले की त्याला एक स्पार्क येतो का नाही, तो इम्पल्स इनपुट. त्यानंतर स्टेप इनपुट म्हणजे कसं असतं बघा. हे अशा पद्धतीचं म्हणजे हे टी ऍक्सिस आहे, हे समजा सी ऑफ टी आणि हे जर दाखवायचं असेल मला हे असं जो डीसी स्विच ऑन करतो आपण, डीसी, त्याला ऍक्च्युअली दाखवताना बघा असं दाखवतात.
म्हणजे मोर करेक्ट. ऍट टी इज इक्वल टू 0 त्याची मॅग्निट्यूड 1 आल्या. टी ग्रेटर दॅन 0 1 ला कॉन्स्टंट राहिली आणि टी लेस दॅन 0 ला 0 आहे. टी लेस दॅन 0 ला 0 आहे. तर असं दाखवायचं. हे स्टेप आहे. रॅम्प कसं बघा, ही ऍक्सिस आहे आणि रॅम्प कसं दाखवतो आपण हे या पद्धतीनं. कसं स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, हे रॅम्प. आणि पॅराबोलिक कसं दाखवतोय, समजा ही ऍक्सिस आहे तर पॅराबोलिक असं दाखवतो. हे पुढे अजून डिटेल मध्ये येणार आहे बरं का, काळजी करू नका. हे म्हणणार एवढं लहान लहान का लिहिलंय हे, तर अजून डिटेल मध्ये येणार आहे पुढच्या चॅप्टर मध्ये, टेन्शन नका घेऊ. तर हे 4 इनपुट आहेत. या इनपुट दिल्यामुळे जो रिस्पॉन्स येणार आहे त्याला तशी नावं दिलेली आहेत. म्हणजे बघा, इम्पल्स रिस्पॉन्स. जर इम्पल्स दिला आउटपुटला जो रिस्पॉन्स आला इम्पल्स रिस्पॉन्स. स्टेप इनपुट दिलं आउटपुटला जो रिस्पॉन्स आला त्याला स्टेप रिस्पॉन्स. रॅम्प इनपुट दिलं रॅम्पचा जो रिस्पॉन्स आला त्याला रॅम्प रिस्पॉन्स. पॅराबोलिक रिस्पॉन्स. अशा पद्धतीची नाव दिली. मग इथं काय म्हणले, पहिला काय म्हणले बघा, स्टेप रिस्पॉन्स हा किती आलाय 2 e raised to minus 2t u of t. म्हणजे ह्याचा अर्थ काय की इनपुटला स्टेप दिलेला आहे. हे कळालं आपल्याला, कन्फर्म झालं. मग सॉरी, इनपुटला इम्पल्स दिलेला आहे हे कन्फर्म झालं. ओके, मग बघा रिस्पॉन्स आलाय ह्याचा अर्थ ह्यांना काय म्हणायचंय, सी ऑफ टी म्हणायचंय. ठीक आहे, हा सी ऑफ टी आहे. ओके, आता बघा ट्रान्सफर फंक्शन काय लिहितो आपण, ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस. ओके, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस. मग आर ऑफ एस हे काय असते, इनपुट असते. या केसमध्ये कुठला आहे, इम्पल्स आहे. ओके, इम्पल्स आहे. ठीक आहे, इम्पल्स आपण टाइम डोमेन मध्ये कसा डिनोट करतो, डेल्टा टी. आणि डेल्टा टी ची व्हॅल्यू लॅपलास डोमेन मध्ये काय असते, 1. ओके, इथं आर ऑफ एस लिहायचं आहे, आर ऑफ एस 1. म्हणजे बघा ह्याच्यावरून काय कळालं, ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू सी ऑफ एस अपॉन 1. मग सी ऑफ एस काय आहे, तो सी ऑफ टी आहे. ह्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म घ्यायचा. लॅपलास ट्रान्सफॉर्म त्याचा काय येतो, 2 डिवायडेड बाय 1. काय 2 अपॉन, मग तेच की 2 अपॉन ई रेस टू, हा थांबा तेच सांगतो, ई रेस टू मायनस 2t. एक मिनिट, 2 अपॉन लिहायला लागलोय ते गडबड करला. हा ओके, 2 अपॉन एस प्लस 2. आता कसा लिहितो आपण हे समजून घ्या, काय आहे याचा फॉर्म्युला. तर ई रेस टू मायनस एस असेल, ई रेस टू मायनस एस, तर याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म काय लिहितो आपण, 1 अपॉन एस प्लस ए. हा, एटी ई रेस टू मायनस एटी. तर याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म काय लिहितो आपण, 1 अपॉन एस प्लस ए. तसंच बघा अजून जर म्हणायचं असं मला, ई रेस टू एटी, याचा काय लिहिणार मी, 1 अपॉन एस मायनस ए. ओके, मग इथं काय आहे, ई रेस टू मायनस 2t, म्हणजेच काय लिहिलं मी, 2 डिवायडेड बाय एस प्लस 2. आता हा झाला आउटपुटचा, म्हणजे जो रिस्पॉन्स आला आपण आपला, ते आपण कन्वर्ट केलं लॅपलास डोमेन मध्ये. ओके, आणि ऍक्च्युली तेच झालं ट्रान्सफर फंक्शन, कारण डिनॉमिनेटर 1 आहे. म्हणजे हे मला काय कळालं, ट्रान्सफर फंक्शन. लक्षात आलं. आता बघा काय म्हणले त्यांनी, टू प्रोड्यूस
1 मायनस ई रेस टू मायनस 2t यू ऑफ टी. 1 मायनस ई रेस टू मायनस 2t यू ऑफ टी. तर इनपुट काय असणार याच्यासाठी? ठीक आहे, म्हणजे बघा हे काय आहे, हे माझं C2 ऑफ टी आहे. C2 ऑफ टी म्हणजे याचा अर्थ काय, आता बघा हे ट्रान्सफर फंक्शन आणि आउटपुट आहे C2 ऑफ टी. कारण ट्रान्सफर फंक्शन म्हणजे सिस्टम बदललेलं नाही, त्या सिस्टमला इनपुट चेंज केलं आणि हे मला काढायचंय. आउटपुट C2 ऑफ टी काय आलाय, 1 मायनस ई रेस टू मायनस 2t यू ऑफ टी. हा, आणि आता ट्रान्सफर फंक्शन पण मला मिळाले 2 अपॉन s प्लस 2. ओके, आता हे लॅपलास डोमेन मध्ये, ट्रान्सफर फंक्शन लॅपलास डोमेन मध्ये लिहितो आपण, ते लॅपलास डोमेन मध्ये, ह्याला लॅपलास डोमेन मध्ये कन्वर्ट करा. हा, कसं लिहिणार तुम्ही लॅपलास डोमेन मध्ये, ह्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म 1 अपॉन s मायनस 1 अपॉन s प्लस 2. 1 अपॉन s प्लस 2 हे झालं असं. आणि इनपुट आहे, इनपुट म्हणजे r ऑफ s. हा, तर बघा काय लिहिणार मी आता, ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू c ऑफ s अपॉन r ऑफ s. मग ह्याच्यावरून मी काय लिहिणार, r ऑफ s इज इक्वल टू c ऑफ s अपॉन ट्रान्सफर फंक्शन, c ऑफ s अपॉन ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे, c ऑफ s काय इथं नवीन, c ऑफ s म्हणजे आता इथं C2 ऑफ s म्हणायचं मला. ठीक आहे, नवीन ट्रान्सफर फंक्शन, नवीन इनपुट आहे. इनपुट नवीन असेल तर आउटपुट चेंज होणार, पण सिस्टम नाही चेंज होणार. मग काय लिहिलं बघा, C2 ऑफ s काय 1 अपॉन s. आता हे थोडस जरा आपण व्यवस्थित लिहिलं बघा, हे मी असं लिहितो s इंटू s प्लस 2 मायनस s. ओके, डिनॉमिनेटरला 2 अपॉन s प्लस 2. ओके, हे s प्लस 2 गेलं, हे s ला हे s गेलं, 2 राहिलं, या 2 ला हे 2 गेलं, बरोबर. राहिलं काय 1 अपॉन s. आणि हे काय बघा, r ऑफ s काय मिळालं मला 1 अपॉन s. आता 1 अपॉन s हा काय लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे इनपुटचा, ह्याचा लॅपलास इनव्हर्स काय होतोय u ऑफ टी. हा, 1 येतोय, करेक्ट आहे, 1च येतोय, बरोबर, पण ती ह्याचीच व्हॅल्यू आहे 1. आता ते पण सांगतो कसं आहे ते, म्हणजे ऍक्च्युअली ते 1च आहे बघा. 1 अपॉन s ह्याचा जर तुम्ही लॅपलास इनव्हर्स जर लिहिला तर तो 1च येतोय, पण त्याला टाइम फ्रेम डिफाईन करायला लागतं आपल्याला, कोणत्या टाइम पासून तो येणार आहे. आता 1 इंटू यू ऑफ टी लिहितो. आता बघा तुम्ही एक जर नोटीस केलं, ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये यू ऑफ टी लिहिले, ह्याचा अर्थ काय माहिती का, की आपण आपल्या सिस्टमला जे इनपुट दिले ते t ग्रेटर दॅन 0 पासून दिले. ओके, t ग्रेटर दॅन 0 पासून दिले. ओके, ज्यावेळी आपण सिग्नल सिस्टम शिकू, ह्याला स्पेसिफिक नावं दिलेली आहे. ओके, सिस्टमला नावं दिलेली, ते आपण बघूया. आता मी ते सांगत नाही, परत कन्फ्युजन व्हायचं, ते मी आता सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला की काय बघा. जर हा समजा या पॉइंटला मी सिस्टम स्टडी करायला लागले, या पॉइंटला, तर तिथे t इज इक्वल टू 0 आहे. ओके, जर मी याच्या अलीकडे सिस्टमचा स्टडी करायला लागलो तर हे t इज इक्वल टू 0 मायनस आहे, किंवा याला आपण काय म्हणतो t लेस दॅन 0. आणि जर ह्याच्या पुढे मी स्टडी करायला लागलोय, याला आपण म्हणतो t इज इक्वल टू 0 प्लस, म्हणजेच याला आपण म्हणतो t ग्रेटर दॅन 0. ठीक आहे,
आता अजून थोडस डीप मध्ये गेलो ना आपण, अजून ह्याच्यात थोडस डीप मध्ये गेलो आपण, नेटवर्क मध्ये पण ह्या गोष्टी थोड्याशा बघितलेल्या आहेत. ओके, त्याची रिव्हिजन व्हायला लागले इथं. तर बघा, टी इज इक्वल टू 0 मायनस आणि टी इज इक्वल टू 0 प्लस हे इमिजिएट इन्स्टंट असेल. टी इज इक्वल टू 0च्या पुढचे आणि मागचे, जस्ट इमिजिएट इन्स्टंट. ओके, जस्ट इमिजिएट म्हणजे मला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर मी हे असं करतो. ओके, बघ मी आता कलरने दाखवतो. जर अजून मी डीप मध्ये गेलो, थोडस अजून करेक्ट जर बघायचं असेल, करेक्ट डिनोश म्हणजे नोटेशन याचं, हा जो आहे तो हा आहे बघा, आणि हा जो आहे तो हा आहे. यस, आणि याच्या पुढचे जे आहेत, याच्या पुढचे याला आपण म्हणतो टी ग्रेटर दॅन 0 आणि याच्या मागच्याला म्हणतो टी लेस दॅन 0. टी लेस दॅन 0 त्याला थोडस प्रॅक्टिकली समजून घ्या या गोष्टी. बऱ्याच ठिकाणी कधी कधी, नाही चुकीचं बोललो ना, बऱ्याच ठिकाणी कधी कधी असं नाही, कधी कधी प्रॉब्लेम मध्ये हे दोन्ही सिमिलर मॅनर मध्ये वापरले जातात. ओके, त्यामुळे गडबडायच नाही, पण त्यांच्यामध्ये एक मायनर डिफरन्स आहे, तो म्हणजे हा आता सांगितलं. टी इज इक्वल टू 0च्या जस्ट पुढचा, टी इज इक्वल टू 0च्या जस्ट मागचा. ओके, ते म्हणजे हे इन्स्टन्सेस आहेत, टी इज इक्वल टू 0 मायनस आणि टी इज इक्वल टू 0 प्लस. आणि त्याच्या पुढचा पार्ट जर डिनोट करायचा असेल टी ग्रेटर दॅन 0, टी लेस दॅन 0. ओके, ज्यावेळी यू ऑफ टी म्हणतात बघा, ज्यावेळी हा यू ऑफ टी शब्द येतो ना, त्याचा अर्थ असा असतोय. ओके, त्याचा अर्थ असा असतोय, त्याचा अर्थ असा असतो म्हणजे मी सिस्टमचा स्टडी आता करणार आहे ना, तो या टी इज इक्वल टू 0 पासून टी ग्रेटर दॅन 0 पर्यंत स्टडी करणार आहे, म्हणजे त्याचं अनालिसिस चाललंय. ह्याचं प्रिव्हियस अनालिसिस चाललेलं नाहीये, म्हणजे पास्ट टाइम फ्रेम मध्ये त्याचं अनालिसिस नाही करत आपण. ठीक आहे, म्हणजे जुन्या सिस्टम्स मध्ये असं आहे. ते जुन्या आधी काय होत्या कशा होत्या मला नाही माहिती. मी जिथपासून सिस्टम हातात घेतली त्या पॉइंट पासून पुढं जे अनालिसिस करणार ते म्हणजे यू ऑफ टी न डिनोट करतो आपण त्याला. समजलं का? ओके, म्हणजे आपल्या सिस्टमचा स्टडी काय चाललाय, टी हे बघा, टी असा स्टडी चाललाय. ह्याचा अर्थ काय, ह्याच्यात दोन्ही पण आहे, टी इज इक्वल टू 0 आणि टी ग्रेटर दॅन 0 हे दोन्ही पण आहे ह्याच्यात. ओके, आणि ह्याला जर डिनोट करायचं असेल, ह्याला मला या टाइम फ्रेमला जर सांगायचं असेल आणि ह्याची व्हॅल्यू जर 1 येत असेल, तर असं लिहिलं असेल ते 1. ओके, म्हणजे ह्याचं उत्तर जर 1 येत असेल तर ह्याला मी फक्त यू ऑफ टी म्हणू शकतो, याला मी फक्त यू ऑफ टी म्हणू शकतो. म्हणून ते 1 जे आन्सर आले ना, 1 चा जो स्टडी करायला लागलोय आपण, ज्या सिस्टमचा स्टडी करायला लागलोय ते बघा, टी इज इक्वल टू 0 1 आणि टी ग्रेटर दॅन 0 इज इक्वल टू 1 हे आहे. म्हणून याला आपण कम्युलेटिव्हली फक्त यू ऑफ टी म्हणतोय. समजलं? म्हणून त्या 1 चा आन्सर आपण काय लिहिलं, यू ऑफ टी. मग इनपुट काय आलं माझं, हे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं बघा इथं, आर ऑफ एस काय मिळालं मला, 1/s. म्हणजे त्या बघा प्रश्नाचं उत्तर जर लिहायचं म्हटलं, काय म्हटले त्यांनी, पहिला दिलं होतं इम्पल्स रिस्पॉन्स, हा क्वेश्चन दिला होता, क्वेश्चन 2. इम्पल्स रिस्पॉन्स दिला होता 2e−2t u ऑफ टी, आणि त्या इम्पल्स रिस्पॉन्स वरूनच आपण काय काढलं, ट्रान्सफर फंक्शन काढलं. ट्रान्सफर फंक्शन सिस्टमचं सेम असते, आणि खाली काय म्हणले, टू प्रोड्यूस 1 - e−2t u ऑफ टी इनपुट काय असणार आहे. मग ते आपण सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात आलं मला, हे सगळं असं केल्यानंतर इनपुट काय असणार आहे, याला जर मला हा रिस्पॉन्स तयार करायचा असेल
तर इनपुट माझं काय असणार आहे, स्टेप इनपुट. लक्षात आलं हे. तर हे जे आहे ना, थोडस अजून बेसिक्स मध्ये गेलो आपण. हे म्हणजे आता मी पहिले एक्झाम्पल आहे म्हणून पहिल्या एक्झाम्पलला मी सांगायला लागलो, पुढच्या एक्झाम्पलला एवढं डिटेल डिस्कशन करत नाही आपण. मला सांगा, हे कुठं बघितलंय तुम्ही? हे जे आहे, हे असं जे ट्रान्सफर फंक्शन येते, ट्रान्सफर फंक्शन काय आलंय, 2/s+2. हे कुठं बघितलंय तुम्ही? अशा पद्धतीचं फॉर्म कुठं बघितलाय? 2/s+2. 2/s+2 कुठं बघितलाय? काय आठवतंय? बर, नाही आठवत. समजा जर असं असेल, आणि ह्याची व्हॅल्यू दिली 1 हेनरी. ओके, तर ह्यातनं येईल का बघा तशा पद्धतीचं काय तर रिस्पॉन्स त्याच्या सिमिलर? पक्षी वरडालाय बरं का ते. तुम्ही म्हणाल कोणतं माणूसच वरडाला. पक्षी बी लय चावड झाले, ती लय डेंजर वरडते. रात्री बी तिला वरडते, ते कोणतं चेटकीन आल्यासारखंच वाटते, म्या 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 करत. हा, तर बघा ह्याचा लॅपलास डोमेन मध्ये काय लिहितो, हा याला इनपुट काय असणार आहे बघा, व्ही आय ऑफ टी, बरोबर. आउटपुट काय असणार आहे, व्ही ओ ऑफ टी. ठीक आहे, हा, व्ही ओ ऑफ टी. ओके, आता हे काय येतं बघा, ह्याचं जर लिहिलं व्ही ओ ऑफ टी, आपण किंवा आपण लॅपलास डोमेन मध्ये लिहू शकतो बघा, व्ही ओ ऑफ एस डिवायडेड बाय किंवा व्ही ओ ऑफ एस आउटपुट इज इक्वल, आउटपुट म्हणजे ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे, ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे. काय लिहितो आपण, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज, त्याचा इम्पिडन्स काय असतो, इम्पिडन्स त्याचा एस. ओके, नाही लक्षात आलं? हे बघा, ह्याला आपण ह्याचा इम्पिडन्स काय लिहितो, जर नुसता इंडक्टर असेल तर झेड इज इक्वल टू जे ओमेगा एल, जे ओमेगा एल लिहितो. आणि लॅपलास डोमेन मध्ये जे ओमेगा म्हणजे एस असते, जे ओमेगा म्हणजे एस असते, लक्षात ठेवा. मग ह्याला काय लिहिणार मी, जे ओमेगा एस इंटू 1. ओके, म्हणजे हा काय झाला, फक्त एस. ओके, हा, आणि आर ला काय लिहितो आपण, फक्त आर ला फक्त 2 लिहितो. त्याला आर हा लॅपलास डोमेन मध्ये कॉन्स्टंटच असतोय, तो चेंज नाही होत. हा, मग बघा व्होल्टेज डिव्हिजन रूल लावूया आपण. व्होल्टेज डिव्हिजन, एस म्हणजे ज्याच्या अक्रॉस मला व्होल्टेज काढायचा आहे त्याचा इम्पिडन्स एस डिवायडेड बाय किंवा एस इंटू इनपुट व्ही आय ऑफ टी, किंवा व्ही आय ऑफ टी म्हणण्यापेक्षा व्ही आय ऑफ एस म्हणू आपण. व्ही आय ऑफ एस लॅपलास डोमेन मध्ये डिस्कस करायला लागलो. ओके, एस इंटू व्ही आय ऑफ एस डिवायडेड बाय टोटल इम्पिडन्स लॅपलास डोमेन मध्ये काय लिहिणार मी, 2 प्लस एस, 2 प्लस एस. म्हणजे हे काय आलं बघा, V0 ऑफ एस डिवायडेड बाय व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू एस डिवायडेड बाय एस प्लस 2. आपलं काय होतं, 1/s+2 होतं, किंवा 2/s+2. ओके, 2/s+2. मला 2/s+2 काढायचंय, तर ते काढायचं असेल तर मी काय करणार, फक्त ह्या रेजिस्टन्स आणि याची व्हॅल्यू फक्त इंटरचेंज करणार.
ओके, अशा पद्धतीच्या सिस्टम्स असतात. मग हे तर काय आहे बघा, V0 of S is equal to 2 divided by S plus 2 आणि इथं काय असणार आहे हा Vi of S, म्हणजे इथं लिहितो मी Vi of S आणि हे झालं माझं ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे मला ह्याच्यातनं सिस्टम अशी कळाली, म्हणजे ही सिस्टम आहे. आता तुम्ही जे स्टडी केला ना कंट्रोल सिस्टम मध्ये, तुम्ही जे स्टडी केला, आता प्रॉब्लेम जो बघितला, त्या प्रॉब्लेमचा अर्थ असा आहे की या सिस्टमला जर मी इम्पल्स इनपुट दिलं तर रिस्पॉन्स माझा हाच येणार आहे, असा ट्रान्सफर फंक्शन हा आहे. ओके, आणि जर स्टेप इनपुट दिलं, ह्याला स्टेप इनपुट दिलं म्हणजे जर समजा मी तर हा येणार आहे 1 मायनस ई रेस टू मायनस 2t. आणि हे आपल्याला नंतर प्लॉट पण करून बघायचं बरं का, हे काय असतं ह्याला नंतर प्लॉट पण करून बघायचं, तुम्ही काळजी करू नका, ते आपल्याला डिटेल मध्ये बघायचं नंतर. ओके, हे कळालं. हे थोडेसे पहिले 2 लेक्चर म्हणजे कालचं आणि आजचं लेक्चर, हा पर्पज होता की मला तुम्हाला ट्रॅकवर आणायचं, परत थोडेसे प्रॅक्टिकल सिस्टम्स आणि काय आहेत ह्या कंट्रोल सिस्टम्स, काय आहेत कशा आहेत त्याच्यातलं रिलेशन दाखवायचं. ठीक आहे, अजून थोडस जर तुम्हाला ह्यात जर डाऊट येत असेल तर मला विचारा, मी अजून सांगतो तुम्हाला, क्लॅरिटी येईल. कारण परत हे डिस्कस होत नाही. परत ज्यावेळी आपलं म्हणजे ह्याचं डिस्कशन होतंय, या रिस्पॉन्स डिस्कशन होतंय, त्यावेळी तुम्हाला आठवलं पाहिजे हे बॅक एंडला अशा काहीतरी सिस्टम्स आहेत, हे आठवलं पाहिजे. समजलं, हे लक्षात द्यायला पाहिजे. म्हणजे हीच नाही, अशा पद्धतीचे अजून आर आणि एस चे कॉम्बिनेशन, सी चे कॉम्बिनेशन. ओके, हे तुम्हाला आठवलं पाहिजे. ओके, मग बघा, हे जर असं असेल आणि ह्याला जर मी ह्याला जर यू ऑफ टी हे जर इनपुट दिलं तर आउटपुट काय येते माझं 1 मायनस 2 ई रेस टू मायनस 2t यू ऑफ टी, हे येते आउटपुट अशा पद्धतीने. ठीक आहे, मग हे प्लॉट करून ह्याचा जर ग्राफ काढला आपण, तर ग्राफ काढल्यानंतर लक्षात येतं आपल्याला की काय त्याचा ग्राफ. म्हणजे इनपुटला जर मी अशा पद्धतीचे इनपुट दिलं, हे अशा पद्धतीचे इनपुट दिलं, स्टेप इनपुट म्हणजे डीसी सप्लाय दिला ह्याला, तर आउटपुट काय असणार हे आपल्याला कळते. आउटपुट, तर हा जर प्लॉट केला तर आपल्याला लक्षात येते आउटपुट काय असणार. ओके, करता येते आपल्याला. टी इज इक्वल टू 0 टाकलं, टी इज इक्वल टू 0 टाकलं तर काय येते 1, आणि टी इन्फिनिटी टाकली व्हॅल्यू, काय येते ई रेस टू मायनस इन्फिनिटी, म्हणजे ई रेस टू 1 अपॉन इन्फिनिटी 0 झाली, म्हणजे 1 ला कॉन्स्टंट होते. म्हणजे बघा, रेस टू 0 टाकली तर 1 येणार, बरोबर आहे ना. म्हणजे 1 मायनस 2 मायनस 1, म्हणजे हे जर प्लॉट केलं मी तर बघा टी इज इक्वल टू 0 ला -1 पासून स्टार्ट होते आणि नंतर ही व्हॅल्यू अशी जाते. ओके, अशा पद्धतीने जाणार. म्हणजे टी इज इक्वल टू 0 ला, टी इज इक्वल टू 0 जर टाकलं तर 1 ना, व्हॅल्यू 1, ही व्हॅल्यू 1 म्हणजे 1 मायनस 2 मायनस 1, मायनस 1 म्हणजे मायनस 1. ओके, आणि जर इन्फिनिटी टाकली, इन्फिनिटी, ठीक आहे, ई रेस टू मायनस इन्फिनिटी, ई रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे त्याला 1 अपॉन इन्फिनिटी म्हणू शकतो. ठीक आहे, 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू झाली 0 म्हणजे 1, म्हणजे टी टेन्स टू इन्फिनिटीला ही व्हॅल्यू काय होणार आहे 1 ला टेकणार आहे, ही 1 आहे. अशा पद्धतीचा ग्राफ येतो. मग हे तुम्हाला स्टडी करता येते, कंट्रोल सिस्टमचा अभ्यास करून तुम्हाला बघता येते की हे इनपुट दिल्यानंतर आउटपुट काय येणार आहे, कागदावर तुम्हाला करता येते. ओके, असं. ओके, हा, तो एस स्लिप आहे, ते तो वेळ
ते एस म्हणजे स्लीप आहे, तू लॅपलास डोमेन मधला एस नाही आहे तो 1/s-1 ते नाही, तो स्लीप आहे, तो एस वेगळा, हा एस वेगळा. हा एस म्हणजे हा जे ओमेगा आहे. ओके, तो एस म्हणजे स्लीप आहे, दोन्हीत फरक आहे, मिक्स करू नका. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला हे एवढं बेसिक. आता उद्या आपण बघायचंय ब्लॉक डायग्राम रिडक्शन. आता उद्यापासून आपण एंट्री केली, सब्जेक्टच्या कोर पार्ट मध्ये एंट्री केली. ठीक आहे, हा इथनं पुढे परत हे डिस्कशन नाही होणार, आजचं जे डिस्कशन झालं ते नाही होणार परत. इथनं पुढं कम्प्लीट आपलं सब्जेक्ट स्टार्ट टू एंड बघायचं आपल्याला. ओके, ठीक आहे, चल थांबूया आपण इथं.